हॅलो, वेलकम, नमस्ते. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी जवळपास 8 वाजले होते. घरवीर उठला तू उठला? आणि त्याला उठल्याबरोबर मम्माच लागते. माझी बोबुली. नमस्ते नमस्ते. अरे यार, नमस्ते शिरू. नमस्ते 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 कर ना. नमस्ते नमस्ते नमस्ते. बाय बाय. नमस्ते नमस्ते. ओ फ्लँकी. तर मंडळी, उद्या परत एकदा आमच्या लॉनमध्ये कार्यक्रम आहे आणि त्याचीच तयारी तर सुरू आहे. कार्यक्रम जरी तुमचा असला तरी पण तयारी ही 2 दिवसाच्या आधीच. 40 लिटर दूध आठवायला घेतलं. इथं 40 लिटर दुधाची इथं रबडी बनणार आहे आज. एकदम पारंपरिक पद्धतीने मंद आचेवर ही शिजवण्यात येईल आणि याचा व्हॉल्यूम खूप कमी झाल्यानंतर ते थंड केलं जाईल. त्याच्यानंतर ते फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट केलं जाईल आणि उद्या थंड थंड रबडी सर्व करण्यात येईल. ही खूप लाँग प्रोसेस आहे आणि लेंदी पण आहे. त्याच्यामुळे आजच ही तयारी सुरू होते. कोणत्याही पद्धतीचे पावडर किंवा कॉर्नफ्लॉर, कॉर्नस्टार्च काहीच त्याच्यात घातलं जात नाही. एकदम प्युअर दुधाची बनलेली असते, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ घेते हे तयार व्हायला. वेडखाऊ प्रोसेस आहे पण तशीच टेस्टी लागते. त्याच्यामुळे मेहनत वाया नाही जात असं वाटते. बिल्ली काय करते? दुपारी याच्यासोबत थोडी खेळत होती. त्याच्यानंतर आम्ही लाऊसोबत मिळून दुकानात गेलो. तेव्हाचा व्हिडिओ थोडा शेअर करते. बोथ ऑफ देम एन्जॉय राईड ऑन अ बाईक विथ मी. घरी आल्यानंतर स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर मुलांनी अभ्यास केला. थोडा वेळ अभ्यास घेत होती त्यांचं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो. काम तर नव्हतं आमचं, पण चला सगळे सोबत फिरायला आवडतं. जीजू, संगीताताई आणि आम्ही सगळी चिल्लर कंपनी मागे बसलेली. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात येऊन पोचलो. इथं आम्हाला AC घ्यायच्या होत्या घरच्यासाठी. त्याच्यामुळे थोडी विचारपूस सुरू आहे की कोणत्या कंपनीची AC बेस्ट राहील, किती कूलिंग असते, किती एरिया कवर करेल, ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा सुरू होती. तुम्हाला जरी माहिती असेल की कोणत्या कंपनीची AC बेस्ट आहे तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. दुसरा आहे तुमचा जल्दी AC चा आहे. ये जल्दी तयार होतात. सांग कोणता मॉडेल भेटेल? इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून निघाल्यावर आम्ही ते फ्रूट्स घ्यायला आले आहोत. घरी आल्यानंतर आईने सगळे फ्रूट्स फ्रीजमध्ये ऑलरेडी ठेवून दिले होते. त्याच्यामुळे दाखवू नाही शकले की कोणकोणती फ्रूट्सची खरेदी केली होती म्हणून. इथे आहेत अनार, ॲपल, पेरू, आंबा, डेट्स आणि केळी. आज परत शनिवार होता आणि मुलांना टिफिनसाठी परत साबुदाण्याची खिचडीच हवी होती. कारण त्यांच्या फ्रेंड्स लोकांना ती खिचडी फार आवडली होती मागच्या शनिवारी. त्याच्यामुळे मुलांना आज पण साबुदाण्याची खिचडीच हवी होती. साबुदाणे भिजत घालताना जर पाण्याचं प्रमाण अचूक असलं तर
साबुदाण्याची खिचडी छान मऊ लुसलुशीत होते आणि ती आजची जी खिचडी आहे ती खरंच तशीच झाली होती. मागच्या शनिवारपेक्षा यावेळेसची जी खिचडी होती ती बेस्ट होती. माझ्याकडे लिंबू नव्हतं त्याच्यामुळे मी 2 चमचे याच्यात दहीच घातलं आहे आणि त्याला मिक्स केलं. ॲमेझॉनवरून मी ही वेइंग मशीन किचनसाठी मागवली होती. वेइंग मशीन पाहून तुम्हाला एक अंदाज आलेलाच असेल की डाएट आणि वेट मॅनेजमेंटबद्दल काहीतरी असणार आहे समोरच्या व्हिडिओजमध्ये. मी स्वतः एक डायटिशियन आहे आणि माझं डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मी आता वेट लॉस डाएट प्लॅनवर शिफ्ट करणार आहे. तर मी स्वतः एक डायटिशियन असल्यामुळे तुम्ही पण माझ्या डाएट प्लॅनवर रिलाय करू शकता आणि कोरिलेट करू शकता. तर येणारे व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.